आणि आता पाहणार आहोत बातमी तुमच्या गावातली, तुमच्या जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची। गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यामधील बंगाडी गावात 3 वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे आणि रुग्णालयामध्ये जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुडुंब भरलेले 2 नाले ओलांडलेत। तर या नाल्यांमुळे गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यामुळे आजारी मुलीला कडेवर घेऊन तिच्या बापानं प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे वालघर नदीचं पाणी पुलावरून वाहते, त्यामुळे दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। नदी किनाऱ्यावरील 2 घरं पाण्याखाली गेल्यामुळे घरातील माणसं अडकून पडली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरलं। दापोली शहरामधील अहमदनगर खोंडा परिसरामध्ये ठिकठिकाणी पुराचं पाणी शिरल्यामुळे लोकांना बाहेर पडणं कठीण झालंय। जोरदार पावसानंतर दापोली मंडणगड मुंबई मार्गावर वाहतूक खोळंबली असून 3 घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानं या घरामध्ये माणसं अडकून पडली आहेत। सांगली आणि शिराळा तालुक्यासह आणि जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। तर शिराळा तालुक्यामधल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून गेल्या 24 तासामध्ये 53 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे चांदोली धरण 53% भरलेलं आहे। तर रायगड रोहा येथील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचं पाणी रस्त्यावर आलं। रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुढील काही तास मुसळधार पावसाचे असून नागरिकांना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। सेल्फी आणि रील्स करण्यासाठी तरुणाई भूशीधरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरती। आपला जीव धोक्यात घालून केवळ रील्स आणि एका फोटोसाठी हे पर्यटक भूशीधरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरलेत। पोलीस आणि जीवरक्षक मज्जाव करून सुद्धा हे पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। पुराचं पाणी खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरल्यामुळे व्यापाऱ्यांनी एकच तारांबळ उडाली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय गेस्ट हाऊस समर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी शिरलंय। पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। तर महाडच्या भिनेरे विभागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे तुळशीखिंड घाट रस्त्यात मातीचे ढिगारे रस्त्यावर येत आहेत। संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रित लाल पाणी पाहत असून वाहन चालवताना सुद्धा या ठिकाणी चालकांना मोठी कसरत करावी लागते। कल्याणचा रायत्री पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे पाणी पुलाला लागण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी म्हणून हा पूल आता बंद ठेवण्यात आलाय। माळशेज मार्गे आळेपाटाला जाण्यासाठी टिटवाळा मार्गाचा वापर करावा लागणार आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून 17 जुलैपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुणे घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अमरावतीमध्ये ग्रामीण भागासह शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। तर 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे आता शहरामधील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं मंडणगड माणगाव मुंबई मार्गावरील शेनाळे घाटात दरड कोसळली, त्यामुळे आता वाहतूक विस्कळीत झालेली असून दरड हटवण्यासाठी यंत्रणा काम करते। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यामधील शिवतर नामदरवाडी दरम्यानचा रस्ता मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहून गेला आणि रस्त्याचा मोठा भाग खचून नदीच्या दिशेने वाहून गेला। त्यामुळे आता या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। गुहागरच्या आजगोलीमध्ये मच्छीमार बोट बुडाल्याची घटना घडली, तर या बोटीवरील 3ही खलाशांना वाचवण्यात यश आलंय। बोट दुरुस्तीसाठी नेत असताना जोरदार वाऱ्यानं उलटल्याची माहिती मिळाली। रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यामधील खवटी गणपतीला वाडीला जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून नदीचं पाणी वाहू लागल्यामुळे वाडीचा संपर्क तुटलाय। तर जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे त्यांच्या उपनद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे अनेक ग्रामीण भागामधील रस्त्यावर तसंच पुलावरून पाणी वाहत आहे। सिंधुदुर्गामधील आंबोलीजवळील कुंभवडे गावामधील बाबा धबधबा ओसंडून वाहू लागला आणि या धबधब्यावर पर्यटकांनी
एकच गर्दी देखील केली। सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एक प्रशस्त गुहा आणि या गुहेवरून साधारण 200 ते 250 फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतोय। तर वाड्याच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाने या ठिकाणी हजेरी लावली असून पालघर मनोरवाडा मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले, वाहतूक ठप्प झाली आहे। रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका सुद्धा पाण्यात अडकली होती। यावेळेस नागरिकांनी सहकार्य करून रुग्णवाहिकेला बाहेर काढले। शहापूरमध्ये मुसळधार पावसामुळे उंबरमाळी स्टेशनला गळती लागली आहे, तर मध्य रेल्वेच्या उंबरमाळी स्टेशनवरचं धबधब्यासारखं पाणी वाहते, त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत। कर्जत खोपोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे मुसळधार पावसाचा लोकलला फटका बसला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत मार्गे लोकल पाण्यातून वाट काढत पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले। लोणावळ्यामध्ये सुद्धा धुवाधार पाऊस झाल्यामुळे भुशी धरणावरील पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे आता पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आलाय। पोलीस आणि स्थानिक जीवरक्षक यांच्यासाठी पर्यटनासाठी आलेले पर्यटक हुज्जत घालत असल्याचं पाहायला मिळतं। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खेडमधील जनजीवन विस्कळीत झालं। जगबुडी आणि नारंगी नदीच्या पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे शेकडो हेक्टर भात पीक पाण्याखाली गेलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक वाढलाय। जोरदार पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि जिल्ह्यामधील प्रमुख 7 नद्या सुद्धा इशारा पातळीच्या जवळपास आल्यात, त्यामुळे त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर आता रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यामधील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। कुंडलिका, पाताळगंगा आणि आंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहणार असल्यानं हवामान विभागानं म्हटलं, त्यामुळे रोहा, नागोठणे, खालापूर, खोपोली आणि आपटा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। राळेगावजवळील वारा परिसरामधील पिकं अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडले। प्रशासनानं पाहणी करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेतकरी हतबल झाले। रायगडमधील खोपोली, खालापूर परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। खोपोली शहरामधील अनेक भागामध्ये पाणी शिरले, तर हायको कॉर्नर आणि युनी माउंट रेसिडेन्सी समोर पाणी साचल्यामुळे तिथल्या वाहतुकीला मोठा फटका बसलाय। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसानं अनेक धबधबे प्रवाहित झालेत, तर राजापूर मुंबई गोवा महामार्गावरील कोंडेतळे, त्याचबरोबर गाडगेवाडी इथल्या चितवना पुलावरचा धबधबा प्रवाहित झाला आणि या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत। जळगाव जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये 3 ते 4 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, मात्र आज पहाटेपासून पावसानं जोरदार सुरुवात केली आहे। पावसामुळे नशिराबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदी आणि नाल्याचं रूप प्राप्त झालं। कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक काहीसं विस्कळीत झालं। मुंबईहून मडगावकडे जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस आणि दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळालं। पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मोठी दक्षता घेण्यात आली आणि यावेळी संध्याकाळी 5 नंतर धबधब्यावर प्रवेश बंद असणार आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। पवना धरण परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे आता एका दिवसातच पाणी पातळीमध्ये 3.94% इतकी वाढ झाली आणि नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोकणासह रत्नागिरीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे लावणीच्या कामाला पुन्हा एकदा जोर आलाय, तर बळीराजा सुखावलाय, मात्र संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। गणिताची परीक्षा सुरू असताना शेजारच्या मुलाचा पेपरकडे डोकावून पाहिल्याच्या कारणावरून शिक्षकानं इयत्ता 9वीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे। मुख्याध्यापकाकडे हे प्रकरण गेलं असता त्यांनी ही मारहाण केली आणि बुलढाण्यामधील प्रबोधन विद्यालयामध्ये हा गंभीर प्रकार घडला, तर पीडित विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून शिक्षकासह मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सूर्यकन्या तापी नदीच्या जन्मदिनानिमित्तानं नंदुरबार जिल्ह्यामधल्या प्रकाशा तीर्थक्षेत्रावर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविकांसह पुढारी आणि अनेक साधू संत उपस्थित होते।
नवी मुंबईमधल्या बेलापूरमधील क्रिकेट मैदानावर पालिकेच्या वतीनं रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारलं जाणार आहे. तर नवी मुंबईमधील खेळाडू आणि अनेक क्रिकेट संघटनांनी याला प्रखर विरोध केलाय. रुग्णालयाला विरोध नाही, मात्र मैदान नष्ट होऊ दिलं जाणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय आणि त्यासाठी हातात बॅट आणि बॉल घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना देखील जुलै महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. त्यामुळे आता महिलांनी अर्ज करण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलं. धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या मात्र कोणत्याही बँकेत खातं नसलेल्या महिलांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मदतीचा हात पुढे केला. केवळ 100 रुपये भरून संबंधित महिलेला आता खातं उघडता येणार. वर्ध्याच्या हिंगणघाट इथं एका विहिरीमध्ये पडलेल्या गायीला जीवरक्षक फाउंडेशनच्या पथकानं जीवनदान दिलंय. विहिरीमध्ये पाणी जास्त असल्यामुळे गायीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हायड्राचा वापर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यामधील 22,000 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित असल्याची माहिती समोर येत असून 125 कोटींचं अनुदान रखडल्यानं शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पीक या योजनेला मुकावं लागतंय. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडनं सांगली आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांना ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. यावत तालुक्यामधील 19 गावांसाठीच्या उपसा जलसिंचन योजनेला राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर या निर्णयाचं शिवसेनेच्या वतीनं जोरदार फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पावसाळ्यापूर्वी आता पवईमधल्या जयभीम नगर परिसरात कारवाई करण्यात आली होती. तर या तोडक कारवाईमुळे तिथले नागरिक संतप्त झालेत. मात्र त्यानंतर त्याच परिसरात हे नागरिक झोपड्या बांधून राहत होते. मात्र मुसळधार पावसामुळे तिथल्या झोपड्यांवर झाड कोसळलं. 6 झोपड्यांचं यामध्ये नुकसान झालं. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते. 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. रस्त्यावरील खड्डे, ब्रिजचं अर्धवट काम याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये रामेश्वर तांडा हे अखेरचं गाव आहे आणि त्यामुळे आता डोंगराळ भागामधील या गावात बाळापुरा लोसी ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दूरक्षेत्र पोलीस चौकीच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीची पडझड झाल्यामुळे यामधून कामकाज चालवणं अवघड झाल्यानं पोलीस चौकीची दुरुस्तीची मागणी केली जाते. जळगाव पालिकेच्या 24 व्यापारी संकुलामधील गाळ्यांचे भाडं आकारणी, नूतनीकरण, लिलाव याबाबत निर्णय घेण्यासाठी शासनानं आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीला आता सगळे आदेश देण्याचे अधिकार दिलेत. मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. तर यावल येथील वनपरिक्षेत्रात वाघझिरा इथं वनविभागाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं आणि यावेळेस वनविभागामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. हजारोंच्या संख्येनं वृक्षारोपण केलं जाणार. मुक्ताईनगर तालुक्यामधल्या पिंपरी नांदू पुलावर तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस स्वामी जनार्दन महाराज यांच्या हस्ते तापी नदीचं पूजन करून तापी नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली आहे. या प्रसंगी परिसरातील महिला आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पिंपरी चिंचवड शहरामधील रहाटणी काळेवाडी इथं 2 अल्पवयीन मुलांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या 4 ते 5 वाहनांवर कोयत्यानं वार करत वाहनांची तोडफोड केली आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. बुलढाण्यामधली एक धक्कादायक घटना समोर आली. इयत्ता 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकांना आणि मुख्याध्यापकानं मारहाण केली. परीक्षेदरम्यान बाजूच्या विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये डोकावल्यामुळे मारहाण केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणानंतर मुख्याध्यापक चंद्रकांत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती शहरामध्ये सिटी बसनं चौघांना चिरडल्याची घटना घडली. 9 वर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या घटनेनंतर संतप्त जमावानं बसची तोडफोड केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला.
आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.